वन्दितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोभमं गतिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमोऽसुधकेवली भणितम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार आत्मानुभूतीसाठी समर्पित असलेला ग्रंथ आम्ही बघतो आहे आणि सर्व विशुद्ध ज्ञानाधिकारापर्यंत आम्ही आलेलो आहे। आत्मा हा सर्व विशुद्ध ज्ञानाधिकारामध्ये कशा तऱ्हेने दर्शविलेला आहे। तो निष्क्रिय आहे। त्रिकाली आत्मा जो आहे तो निष्क्रिय आहे, म्हणजे तो बंध आणि मोक्ष अशा पर्यायींना करत नाही। आणि हा जो आत्मा आहे हा शुद्ध आहे, त्रिकाल आहे, अनादि अनंत आहे, एकरूप आहे, ध्रुव आहे। आणि अशा या आत्मतत्वाचं अवलंबन जर आम्ही घेतलं तर आमच्या पर्यायीमध्ये देखील सम्यक दर्शनाची प्राप्ती होऊ शकते। आणि हाच ध्यास सर्वत्र समयसार मध्ये आम्हाला पाहायचं आहे की आम्हाला सदैव आमच्या आत्मतत्वाची एक क्षण देखील विस्मृती होणार नाही, याकडे आम्ही आमचं लक्ष केंद्रित करायचं आहे। आणि या अनुषंगाने आम्ही कसा विचार करायचा आहे, आमचा आत्मा हा कोणत्या दृष्टिकोनातून कशा प्रकारचा आहे। जसं कोणता दृष्टिकोन, तर त्याला म्हटलंय आगमामध्ये नयविवक्षा। तर शुद्ध द्रव्यार्थिक नयानी हा आत्मा अकर्ता आणि अभोक्ता आहे। हा पराचा कर्ता असत नाही आणि पराचा भोक्ता पण नाही। पण अशुद्ध निश्चय नयानी मात्र हा पर्यायीमध्ये रागादी भावांचा कर्ता पण आहे आणि भोक्ता पण आहे। आणि हे सामंजस्य, हा अविरोधपणा जीवनामध्ये आम्हाला येतो तो अनेकांताच्या माध्यमातून। आमची जी पद्धत आहे ही स्याद्वाद पद्धत आहे। आम्ही कोणतंही कथन जे करणार आहोत आगमामध्ये ते अपेक्षेने करणार आहे। तसंही जगामध्ये आम्ही बघतो की अपेक्षेनेच वस्तुतत्वाचं यथार्थ सम्यक कथन होऊ शकतं। जर आम्ही अपेक्षा विरहित बोललो तर ते कथन बऱ्याच वेळेला चुकीचं पण असणार आहे। आणि आगमामध्ये तर पदोपदी आम्हाला या स्याद्वादाचं अनुसरण करावं लागणार आहे। कारण आचार्य अनेक दृष्टिकोनातून आम्हाला समजून सांगणार आहे आणि प्रत्येक वेळेला त्यांची कथन पद्धती नयामध्ये स्याद्वादामध्ये निबद्ध असणार आहे। तो नय त्या पद्धतीने आम्हाला लावता आला पाहिजे आणि आचार्यांची ती भाषा आम्हाला समजली पाहिजे। म्हणजे शास्त्राची भाषा जर आम्हाला समजायची असेल तर नयाचं ज्ञान, स्याद्वाद पद्धतीचं ज्ञान असणं नितांत गरजेचं आहे। एकच वाक्य आम्ही वाचू आणि ते वाक्य जर व्यवहार नयाचं आहे आणि आम्ही त्याला जर निश्चय नयानी तसं समजू तर आमचं ते कथन, आमची ती मान्यता निखालस चुकीची होणार आहे। आणि या दृष्टीतून आचार्यांनी प्रत्येक वेळेला आम्हाला सावधानतेचा इशारा पण दिलेला आहे की जेणेकरून जिनवाणीचा कोप आमच्यावर होणार नाही। म्हणजे जिनवाणी यथार्थ रीतीने कशी समजता येईल हे बघणं हे आम्हाला निश्चितपणे कार्यकारीच आहे। काल आम्ही 204 नंबरचा कलश बघत होतो आणि यामध्ये सांगितलेलं होतं की काही एकांतवादी असे मानतात की आत्मा हा सर्वथा नित्य अखंड चैतन्य स्वरूप आहे आणि तो निरंतर अकर्ताच आहे। एकांताने त्यांनी तसं मांडलं। राग हे केवळ प्रकृतीचं म्हणजे कर्माचं कार्य आहे। आणि अशी जर त्यांची मान्यता असेल की आत्मा शुद्धच आहे आणि जे काही होत आहे
ते सगळं कर्म प्रकृतीमध्ये होत आहे असं जर आमची मान्यता असेल तर निश्चितपणे आम्हाला जिनवाणीचं रहस्य ज्ञात झालं नाही. हा जिनवाणीचा आम्ही योग्य प्रकारे आदर केला नाही, योग्य तऱ्हेने ती समजून घेतली नाही. वास्तविकतः जैन तत्वज्ञान हे शाद्वादाने अनेकांतात्मक वस्तूचं यथार्थ कथन करते. म्हणून ते वस्तुस्थितीचं ज्ञापक असं कारण आहे आणि आत्मा हा कथनचित करता पण आहे. जोपर्यंत हा अज्ञानी आहे, जोपर्यंत हा राग माझा आहे असं मानतो आहे, तोपर्यंत आणि जोपर्यंत हा रागद्वेषाशी स्वतःला तन्मयतेने अनुभवतो आहे, तोपर्यंत हा अज्ञानी जीव रागाचा करता आहे. पण ज्या समयी भेदविज्ञानाच्या प्रखर अशा द्विधा करण्याच्या प्रक्रियेनी यांनी आत्म्याला आणि कर्माला पृथक पृथक जाणलेलं आहे, आत्म्याचं त्रिकाली अस्तित्व याच्या प्रतीतीमध्ये आलेलं आहे, अनुभूतीमध्ये आलेला आहे आणि रागद्वेष हे जीवाच्या पर्यायीच होतात. तो माझा स्वभाव नाही, ते अशा कर्मोदयाच्या निमित्ताने होतात. ही यथार्थ दृष्टी त्याला प्राप्त झाली त्यावेळेला तो रागाचं कर्तृत्व स्वतःकडे घेत नाही आणि म्हणून तो रागाचा कर्ता होत नाही. रागाला उपादेय रूपाने तो स्वीकारत नाही. राग हा पर्यायीच होतो आहे, पण होत असताना देखील तो चांगला आहे, तो उपादेय आहे, माझ्याशी तन्मय आहे, ही मान्यता त्याची संपलेली आहे आणि म्हणून तो रागाचा अकर्ता म्हटला जातो. काल इथपर्यंत आपण हे प्रकरण बघितलेलं आहे आणि यावर पंडित बनारसजी दासजी लिहितात की केई मूढ विकल एकांत पक्ष गहे कहे. काही मूर्ख विकल असा एकांत पक्ष धारण करून म्हणतात आत्मा अकर्तार पूर्ण परम आहे. आत्मा अकर्ता आहे, पूर्ण आहे आणि परम सत्य आहे. तिन्ही सो जो कोहू कहे जीव करता है तासो फेरी कहे कर्म को करता कर्म आहे. आणि ते असे म्हणतात की जीव अकर्ता आहे आणि जे काही सगळं कार्य जीवनामध्ये दिसत आहे हे सगळं प्रकृतीचं कार्य आहे. ऐसे मिथ्या मगन मिथ्यात्वी ब्रह्मघाती जीव, असे जे मिथ्यात्वानी ग्रसित आहे ते मिथ्यात्वी जीव ब्रह्मघाती आहे, आत्मस्वभावाचा घात करणारे आहे. जिने के हिये अनादि मोह को भरम आहे, ज्यांच्या हृदयामध्ये अनादीचा मोह आणि भ्रम जीवनात विद्यमान आहे. तिन्ही को मिथ्यात्व दूर करिवे को गुरु, त्यांचं हे मिथ्यात्व दूर करण्यासाठी गुरु स्याद्वाद परवान आत्मधर्म आहे. स्याद्वाद रूप असा आत्म्याचा धर्म कथन करतात. चेतन करता भोगता मिथ्या मगन अजान, आणि हा जो आत्मा अजान आत्मा आहे, अज्ञानी आत्मा आहे, हा करता भोगता आहे आणि नाही करता नाही भोगता निहचे सम्यक वान, आणि जो सम्यक दृष्टी आत्मा आहे हा मात्र करता भोगता असत नाही. अशी ही वस्तुस्थिती आचार्यांनी आगम आणि युक्तिपूर्वक निर्बाध रूपाने सिद्ध केलेली आहे. आणि यानंतर आम्हाला 13 गाथांचा समूह मिळणार आहे. या 13 गाथांमध्ये आचार्यांनी सांख्यमत कसं आहे आणि सांख्यांनी 2च फक्त जगामध्ये वस्तू मांडल्या. एक मांडला आत्मा आणि दुसरं मांडलं प्रकृती. आत्मा आणि प्रकृती, आणि आत्मा हा आम्ही जो शुद्ध द्रव्यार्थिक नाही आणि आत्मा शुद्ध सांगतो तसा शुद्ध आत्मा निरंतर प्रत्येकाचा सदैव विद्यमान आहे असा एकांत पक्ष त्यांनी ग्रहण केला. आणि जे जे काही कार्य दिसत आहे
ते सगळं कर्मामध्ये दिसत आहे. प्रकृतीमध्ये, कर्म म्हणजे प्रकृती, आणि कर्मामध्ये हे कार्य दिसत आहे, आणि म्हणून कर्मच सगळ्याचा करता आहे, असं एकांत पक्ष त्यांनी मान्य केला. म्हणजे जे जे काही घडेल ते ते सगळं कर्मामध्ये घडतंय, आणि आत्मा प्रत्येक अवस्थेमध्ये केवळ शुद्ध रूप आहे. तो काहीही करत नाही, तो अकर्ताच आहे. ही गोष्ट त्यांनी एकांत पक्षाने स्वीकार केलेली आहे. स्याद्वाद न मानता त्यांनी अशी ही भाव त्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. 13 गाथांचा समूह असणार आहे, आणि या गाथांमध्ये आचार्य हे सिद्ध करणार आहे की ज्ञानामुळेच जीव ज्ञानी बनला. ज्ञान म्हणजे कर्मामुळे जीव ज्ञानी बनला, किंवा कर्माच्या उदयानीचा अज्ञानी बनला. कर्मच जीवाला झोपविते, जागविते, अनेक तऱ्हेचे त्यांनी अशा तऱ्हेने या गाथांमध्ये सगळं प्रकरण मांडून सांख्यांचं मत पहिल्यांदा कथन केलं, आणि ते कसं चुकीचं आहे याचं पण दिग्दर्शन केलेलं आहे. गाथा पहा, 13 गाथा आपण या ठिकाणी पहिल्यांदा वाचतो आहे. कम्मेहिदु अण्णानि किज्जदि नानीतहेव कम्मेहिं कम्मेहि सुवाविज्जति जग्गा विज्जति तहेव कम्मेहिं. 332 गाथांपासून गाथा आहे ह्या. कम्मेहि सुहा विज्जति दुःखा विज्जति तहेव कम्मेहिं कम्मेहिं यमिच्छन्तं निज्जति असंजमं चेव कम्मेहि भमड्डिं जद्दि उड्ढमहोचावितिर्यलोऽयं च कम्मेहि चेव किज्जति सुहासुहं जेत्तियं किञ्चि जम्हा कम्मं कुव्वदि कम्मं देदि हरदित्तिजं किञ्चि संहादु सव्व जीवा अकारगाहोन्ति आवण्णा. पुरिसिद्धिया हिलासी इत्थि कम्मं च पुरिसम हिलसदी ऐसा आयर्य परंपरागदा एरिसी दुसुदी तम्हानको विजीवो अभंबचारी दुअह उवदेसे जम्हा कम्मं चेवहि कम्मं अहिलसदी ईदि भणिदं जम्हा घादेदि परं परेण घादिज्जदेयसा पयडी एदेनत्थेन दुकिर भण्णदि परघातनामेत्ति तम्हानको विजीवो वघादगो अत्थि अम्म उवदेसे जम्हा कम्मं चेवहि कम्मं घादेदि इदि भणिदम् एवं संकुवदेशं जेदुपरुविन्ति एरिसं समणा ते सिंपयडि कुव्वदि अप्पायकारगा सव्वे अहवा मन्नसि मच्छम् अप्पा अप्पाणमप्पणो कुणदि एसो मिच्छ सहावो तुम्हं एयं मुनन्तस अप्पानिच्चो संखे जपप देसो देसिदो समयं हि नविसो सगदि तत्तो हीनो अहिहो युकादुंजे जीवस्य जीवरूपं वित्तरदो जानलोगमित्तं खु तत्तोऽसो किं हीनो अहियो अकहं कुणदिदौवम् अहजानगो दुभावो नानसहावेन अत्थि इत्ति मदं संहानवि अप्पा अप्पयं तु सयलमप्पणो कुणदी. या ठिकाणी पहा, आचार्य सांगतात की जीव हा कर्माणी अज्ञानी केला जातो. अज्ञानी हा जीव का आहे, तर आम्ही कर्म प्रकृतीच्या दृष्टिकोनातून उत्तर असं देतो
की ज्ञानावरणादी कर्माच्या उदयाचं निमित्त कारण असताना जीव आपल्या उपादानगत योग्यतेने अज्ञानी आहे. वस्तुस्थिती ही आहे. परंतु हा जीव हे न बघता, स्याद्वाद योग्य रीतीने न समजता जीव कर्मानी अज्ञानी केला जातो. ज्ञानावरण कर्माच्या उदयामुळे जीव अज्ञानी बनला. 2 वाक्यांमध्ये आणि 2 त्याच्या अर्थामध्ये भिन्नता आहे. जेव्हा आम्ही वस्तुस्थितीचं कथन करतो त्यावेळेला निमित्त कारण जरूर कर्माच्या उदयाला मानणार आहे, पण कर्माच्या उदयाचं सामर्थ्य असं नाही की ते जीवात विकार करतील. कर्माचं सामर्थ्य कर्माच्या क्षेत्रात आहे. परामध्ये त्याचं सामर्थ्य असू शकत नाही. परामध्ये म्हणजे जीवामध्ये त्याचं सामर्थ्य अजिबात नाही. तर जीव त्याच्या उदयाला लक्ष करून किंवा त्याचं उदयाचं निमित्त कारण असताना हा आपल्या उपादानगत योग्यतेने अज्ञान रूप परिणमतो. अशा तऱ्हेचा याचा निमित्त नैमित्तिक संबंध वास्तविकता आहे. पण हे न मांडता प्रत्येक वेळेला सांख्य मताच्या कथनानुसार या ठिकाणी ग्रहण आम्ही करून असं म्हणणार आहोत की कर्माच्या उदयाने जीव अज्ञानी झाला. म्हणजे कर्माच्या उदयाने जीवाला अज्ञान रूप केलेलं आहे. आता हे असेच वाक्य आम्हाला प्रत्येक वेळेला लक्षात घ्यायचे आहे. तसेच कर्मानी ज्ञानी केला जातो. कर्मानी ज्ञानी केला जातो तर कर्मानी ज्ञानी केला जातो याचा अर्थ उदयामध्ये ज्ञान नाही, अज्ञान आहे. आणि ज्ञानावरण कर्माचा क्षयोक्षम आहे, तिथे ज्ञानाची प्राप्ती आहे. म्हणून ज्ञानावरण कर्माचा क्षयोक्षमानी जीवाला ज्ञान दिलं. खाल नसं वाक्य मी म्हटले होतं की सम्यक प्रकृतीच्या उदयाने जीव सम्यक म्हणजे सम्यक दृष्टी झाला. सम्यक प्रकृतीच्या उदयाने जीव क्षयोपक्षमिक सम्यक दृष्टी झाला. हे जर वाक्य आम्ही असच्या असं तसाच अर्थ ग्रहण करून लावलं तर सम्यक प्रकृतीनी जीवामध्ये सम्यक म्हणजे क्षयोक्षमिक सम्यक्त्वाची निर्मिती केली, हा त्याचा कर्ता कर्मभाव लावावा लागेल. पण असं वाक्य म्हणत असताना त्याचा अभिप्राय आणि त्याचं रहस्य आम्हाला समजायचंय की कोणतंही कर्म जीवाच्या स्वभावाची प्राप्ती करून देत नाही. स्वभाव हा जीवाजवळ निरंतर विद्यमान आहे. उलट कर्माच्या उदयाचं आवरण येऊन आमचा स्वभाव कथनचित झाकल्या गेलेला आहे, अप्रगट आहे. आणि कर्माच्या क्षयोक्षमामध्ये तो किंचित प्रगट झालेला आहे, किंचित अप्रगट आहे. पण जो प्रगट झाला आहे तो आत्म्याचा स्वभाव आहे आणि ज्यावर आवरण आलं आहे ते कर्माचं कार्य आहे. हा भाव लक्षात न घेता जर आम्ही एकांताने म्हणत असू की कर्मानी जीव ज्ञानी केला जातो, नंतर कर्मद्वारा झोपविला जातो, कारण प्रत्येकाचं स्वतंत्र कर्म आहे. नाम कर्माच्या जर आम्ही 93 प्रकृती बघितली तर निद्रा कर्माचा उदय, दर्शनावरणाच्या याच्यामध्ये निद्रा कर्माचा उदय, निद्रा कर्माचा उदय, हे सगळे प्रत्येक कार्य कर्माचं स्वतंत्र रीतीने विद्यमान आहे. आणि त्या उदयाला आम्ही सर्वस्व मानून त्या उदयाने जीवाला तसं परिणमविलं, हे जर आम्ही मानत असतो तर ती आमची चुकीची कल्पना आहे. म्हणून निद्रा कर्म म्हणजे कर्मद्वारा झोपविल्या जातो. जर निद्रा कर्माचा उदय आहे तर हा जीव झोपतो. नंतर कर्मद्वारा जागविल्या जातो. जर निद्रा कर्माचा अनुदय असेल तर हा जीव जागृत राहतो. 5 महानिद्रा आहे. निद्रा, 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 प्रचला, प्रचला, प्रचला आणि स्त्यानकृती, या 5ही महानिद्रा जीवाला झोपविण्याचं म्हणजे त्या ठिकाणी निद्रा आणण्याच्या कार्यामध्ये निमित्त कारण आहे. निमित्त न म्हणता त्या कर्मानीच ते केलं हे म्हणणं चुकीचं आहे. नंतर कर्मानी सुखी केल्या जातो. कर्मानी आम्हाला 7 कर्मानी सुखी केलं, हे व्यवहाराची भाषा झाली.
पण याच्यामध्ये पण आम्हाला निश्चय हा समजायचा आहे की कर्म जीवाला सुखी किंवा दुःखी करू शकत नाही. साता वेदनीयाचा उदय आहे, अनुकूल संयोग आम्हाला प्राप्त झालेला आहे आणि सुखी किंवा दुःखी मात्र हा अनुकूल संयोग असताना त्याच्या निमित्ताने सुख सामग्री प्रदान केल्यामुळे त्या ठिकाणी सुखाचं वेदन करतो आहे. अशा तऱ्हेने हा जीव आपल्याच परिणामांनी आपल्याच उपादानगत योग्यतेने तशा प्रकारचा होतो आहे. नंतर कर्मानी दुःखी केल्या जातो. असा वेदनीय कर्माचा उदय. नंतर कर्मानीच मिथ्यात्वाला प्राप्त केला जातो. मिथ्यात्व कर्माचा उदय मोहनीय कर्मापैकी. नंतर कर्मानीच असंयमाला प्राप्त होतो. असंयम भाव कोणत्या कर्माच्या उदयात आहे? चारित्र मोहनीय कर्माच्या उदय असताना, अनंतानुबंधीचा उदय असताना जीव यत्किंचित देखील संयम भावाला प्राप्त होत नाही. अनंतानुबंधीचा उदय गेल्यानंतर सम्यक्त्वाचरण चारित्राची त्याच्या जीवनात आहे प्राप्ती, परंतु तरी देखील असंयमपणा तिथेही चौथ्या गुणस्थानामध्ये विद्यमान आहे. पाचव्या गुणस्थानामध्ये मात्र आता अप्रत्याख्यानावरणाच्या अनुदय असताना जीव संयमाला प्राप्त झालेला दिसतो. पण याचा अर्थ हा नाही की त्या कर्माच्या अनुदयाने जीवाला संयमी केले किंवा अनंतानुबंधीच्या उदयाने जीवाला असंयमी केले, हा अर्थ लावायचा नाही. तसेच कर्मानीच ऊर्ध्वलोक, अधोलोक, मध्यलोकामध्ये भ्रमविल्या जातो. चतुर्गतीमध्ये हा भ्रमण करत आहे, तर गती नामकर्माच्या उदयाने याचं परिभ्रमण सुरू आहे. नंतर कर्मानीच जे काही शुभाशुभ आहे तेही केल्या गेलं, कारण कर्म प्रकृतीमध्ये काही कर्म प्रकृती शुभ रूप आहे, काही अशुभ रूप आहे. अस्थिर नामकर्म अशुभ रूप आहे, त्याच्यामुळे हा जीव अशुभ नामकर्माच्या, अस्थिर नामकर्माच्या उदयामुळे हा चलित झाला, रोगग्रस्त झाला, असं आम्ही सांख्यांच्या मताप्रमाणे या ठिकाणी कथन करून म्हटलेलं आहे. ज्या अर्थी कर्म देते आणि कर्मच हरण करतं, कर्मामुळेच आम्हाला सगळं काही मिळालं, अंतराय कर्माचा अनुदय असेल तर आम्हाला प्राप्ती आहे, आणि अंतराय कर्माचा उदय असेल तर आमच्या हातामधली वस्तू देखील क्षणात नाहीशी होते. जर आम्हाला लाभांतराय कर्माचा उदय सुरू आहे तर आमच्या हातातही आलेल्या वस्तू आमची नष्ट होऊ शकते. म्हणजे कर्मच जीवाला काही देतं आणि कर्मच हरण पण करते. जे जे काही करतो असे दिसते ते वास्तविक कर्मच करते, आणि म्हणून सर्व जीव अकर्तेपणाला प्राप्त होतात. जो आचार्यांचा पक्ष आहे, आचार्यांच्या पक्षासाठी त्याला बळकटी देण्यासाठी या ठिकाणी सांख्य मताचा उच्चारण करून हे सांगत आहे की पहा, आम्ही देखील आत्मा अकर्ता आहे हे सिद्ध केलं. कारण सगळं काही कार्य घडत आहे हे कर्मामध्ये घडत आहे आणि आत्म्यामध्ये काहीही घडत नाही, आणि आत्मा तर वास्तविक अकर्ता आहे. म्हणजे आम्ही वास्तविकतः सांख्य मत मानून तुमच्याच मताची पुष्टी केलेली आहे. अथवा आचार्यांच्या परंपरेने अशी श्रुती चालत आली आहे की पुरुष वेद कर्म स्त्रीचा अभिलाषी आहे आणि स्त्री वेद कर्म पुरुषाचा अभिलाषा करते. ज्या कारणाने आमच्या उपदेशामध्ये कर्मच कर्माची अभिलाषा करते असे सांगितले आहे. म्हणून हे सगळं काही त्या ठिकाणी कर्मामुळे घडू लागलेलं आहे हे सांख्य मताचं कथन या ठिकाणी पुष्ट करून सांगितल्या चाललेलं आहे असे सांगितले आहे. त्यामुळे कोणीही जीव अब्रह्मचारी नाही, म्हणजे सगळेच आत्मलीनच आहे. म्हणजे कसे आहे ते ब्रह्मचर्यच, म्हणजे आत्मलीनताच पाळतात. कुणीही व्यभिचारी भाव करत नाही. म्हणून प्रत्येक जीव ब्रह्मचारीच आहे, कुशील सेवन करणारा नाही.
कारण जे काही कुशील सेवन दिसत आहे हे कर्मात दिसत आहे. आत्मा तर सर्वथा शुद्धच आहे, म्हणून तो शुद्धच असल्यामुळे त्याला अशा प्रकारचा असंयम भाव पण नाही किंवा असा कुशील सेवनाचा दोष पण त्याला लागणार नाही. तसेच ज्या कारणाने जो पराला मारतो आणि पराकडून घातल्या जातो ती देखील प्रकृतीच आहे. जर आम्ही हिंसा म्हटलं तर हिंसा देखील का घडते आहे की त्या जीवाची आयु संपलेली आहे. उपघात परघात नावाचे हे जे काही कर्म आहे त्यामुळे एकाकडून दुसऱ्याचा घात होतो आहे, हे कर्मामुळे होत आहे. माझा त्याच्यामध्ये काहीही दोष नाही, हा सगळा प्रकृतीचाच दोष आहे. याचाच अर्थाने परघात नामक प्रकृती आहे असे म्हणतात. त्यामुळे आमच्या उपदेशामध्ये कुणी उपघात करणारा नाही, कुणीही कुणाचा वध करू शकत नाही, कारण की कर्मच कर्माचा घात करते असे सांगितले जाते. सांख्य मताचा एकांत आम्ही समजून घेतो आहे आणि त्यासाठी या 13 गाथांचा समूह या ठिकाणी अवतरित झालेला आहे. याप्रमाणे जे श्रमण अशा प्रकारचा सांख्य मताचा उपदेशाचं प्ररूपण करतात त्यांच्या मताने प्रकृतीच करते आणि सर्व आत्मे अकर्ते आहे. आणि सगळेच्या सगळे पृथ्वीवरचे जितकी काही जीवसृष्टी आम्हाला दिसते आहे ती कोणालाही मारू शकत नाही, करत नाही किंवा तिला सुखदुःख जे काही आहे, आत्मा निरंतर शुद्ध असल्यामुळे या सगळ्या गोष्टी प्रकृतीमध्ये घडत आहे. अथवा कर्तृत्वाचा पक्ष सिद्ध करण्यासाठी तू असे मानतोस की माझा आत्मा माझ्या स्वतःच्याच आत्म्याला करतो. पराचं अकर्तृत्व आहे म्हणजे परापासून हा अकर्ता आहे आणि स्वचं कर्तृत्व आहे, तर हा आत्मा काय करतो आहे, तर हा आत्मा आपल्याच आत्म्याला स्वतःच्याच आत्म्याला करतो. असा कर्तृत्वाचा पक्ष घेतला तर असे जाणणाऱ्या तुमचा हा मिथ्या स्वभाव आहे. कारण की शास्त्रामध्ये जर असं तू मानत असशील तर हा देखील तुझा मिथ्या अभिप्राय आहे की आत्मा आत्म्याला स्वतःला करतो, पराला करत नाही. म्हणून एका तऱ्हेने स्वतःचं कर्तृत्व आणि पराचं अकर्तृत्व जे आम्ही आगमामध्ये आचार्यांनी पक्ष ठेवलेला आहे तोच पक्ष आम्ही या तऱ्हेने सिद्ध करू इच्छितो. कारण की शास्त्रामध्ये आत्मा हा नित्य असंख्यात प्रदेशीच सांगितला आहे. त्यामुळे त्यापेक्षा तो आत्मा कमी किंवा जास्त करण्यास शक्य होत नाही. जर आम्ही म्हटलं की मी माझ्याच आत्म्याच्या आत्म्याला स्वतः मी करतो आहे, तर आगमामध्ये आत्मा कसा सांगितलाय, तर तो नित्य असंख्यात प्रदेशी सांगितला आहे. आता असंख्यात प्रदेशी आहे त्यामुळे त्याच्यामध्ये काहीही प्रदेश कमी किंवा जास्त असत नाही. मग हा आत्मा स्वतःला करतो म्हणजे काय करतो, त्याचे प्रदेश तर कमी अधिक करू शकत नाही, त्याचं जे नित्यत्व आहे ते अनित्यत्वात परिवर्तित करू शकत नाही, मग काय करू शकतो. म्हणून त्यापेक्षा तो आत्मा कमी जास्त करणे शक्य होत नाही. विस्ताराच्या अपेक्षेने जीवाचा जीवरूप आकार निश्चयाने लोक प्रमाण आहे. आणि जर आत्म्याचा आकार आम्ही बघितला तर हा आकार संसार अवस्थेत स्वदेह प्रमाण आहे आणि असंख्यात प्रदेशामध्येच संकोच विस्तार होऊन स्वदेह प्रमाण हा राहतो. म्हणून हा आकार निश्चयाने लोकप्रमाण आहे. ते जीव द्रव्य त्यापेक्षा हीन किंवा अधिक आहे का, त्यापेक्षा कमी अधिक त्याचे प्रदेश संभवनीय नाही. जर असे नाही तर तो द्रव्याला म्हणजे द्रव्यरूप आत्म्याला कसं काय करू शकतो. जर तो अशा प्रकारे अवस्थित आहे, असंख्यात प्रदेशी आहे, नित्य आहे, एक रूप आहे, तर तो असा स्वतः मी स्वतःला करतो असं म्हणणं त्याचं युक्तिसंगत ठरत नाही. यावर हा ज्ञायक भाव हा ज्ञान स्वभाव रूपाने राहतो.
असे आपले मत आहे म्हणाल, तर यावरून सिद्ध आहे की आत्मा स्वतःला आपणहून करत नाही. मी माझ्या न्यायक स्वभावी आत्मतत्वालाच करतो असं जर तू म्हणत असशील, तर त्या ठिकाणी जे अनादि अनंतत्व आहे त्याला कुणीही करू शकत नाही. याप्रमाणे कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी विवक्षा बदलून पक्ष मांडला होता, तोही घटित होत नाही. म्हणजे जर भावकर्माचा करता कर्मालाच मानले, तर स्याद्वादाचाच विरोध येतो. आणि म्हणून जे जीवामध्ये रागद्वेषादी भावकर्म होत आहे, याचा करता केवळ कर्मच आहे, असं जर एकांताने तुझा पक्ष असेल, तर त्यासाठी सांगतात की तुला जीन मत योग्य तऱ्हेने कळलं नाही. स्याद्वाद काय आहे ही गोष्ट, त्याचं रहस्य हे तुझ्या अंतरंगामध्ये ज्ञात झालं नाही. अनेकांतात्मक वस्तुतत्वामध्ये व्यवस्था कशी असते, कोणता पक्ष गौण कोणता मुख्य कशा तऱ्हेने केला जातो, याचं तुला काहीही ज्ञान नाही. आणि म्हणून स्याद्वादाशी विरोधच येतो. आणि म्हणून आत्म्याला आत्म्याच्या अज्ञान अवस्थेत कथनचित आपल्या अज्ञान भावाचा करता मांडला पाहिजे. म्हणून या ठिकाणी निर्णय हा आचार्यांनी दिलेला आहे की आत्मा जो आहे हा अज्ञान अवस्थेत आपल्या अज्ञान रूप भावांचा करता आहे. राग भावाचा करता कोण, तर तो अज्ञानी जीव राग भावाचा करता आहे. आणि यामुळे स्याद्वादाशी त्याचा विरोध येत नाही. म्हणून दोन दृष्टिकोन हे सदैव आमच्या मान्यतेत असले पाहिजे. एक शुद्ध द्रव्यार्थिक नयाचा दृष्टिकोन की जो वस्तूचा स्वभाव दाखवणार आहे, पण तो स्वभाव आज सगळ्यांमध्ये विद्यमान नाही. आणि त्या स्वभावाला आम्हाला प्राप्त करायचं आहे. त्या स्वभावाची प्राप्ती करण्यासाठी आज जी आमच्यामध्ये अशुद्धता आहे, त्यालाही मला स्वीकार करावं लागेल. आणि त्या अशुद्धतेला दूर करण्याचा प्रयत्न देखील, पुरुषार्थ देखील मला करावा लागेल. जर आत्मा सांख्यांप्रमाणे आम्ही मांडला की तो निरंतर शुद्धच आहे, तर मोक्ष मार्गाच्या उपदेशाची विफलता आहे. कारण उपदेश कुणासाठी असणार आहे? जो अशुद्ध अवस्थेत आहे त्याला शुद्ध करण्याची प्रक्रिया आचार्यांना विशद करावी लागते. जर आम्ही म्हटलं की आत्मा हा निरंतर शुद्धच आहे, मग एवढं तत्वज्ञान समयसार कशासाठी? आणि म्हणून एकांताने आम्हाला तसं मांडता येत नाही. स्वभाव शुद्ध रूपाचा, पर्यायीमध्ये अशुद्धता, अज्ञान अवस्था आहे तोपर्यंत राग पर्यायीत होतो आहे, त्याच्याशी तो तद्रूप अनुभवतो आहे, तोपर्यंत अज्ञानी जीव रागाचा करता आहे. ज्ञानीच्या जीवनामध्ये हे कर्तृत्व संपलं, पण पर्यायीमध्ये राग अजूनही विद्यमान आहे. आणि त्याला मात्र जीवनातून काढायचंच असणार आहे. त्रिकाली द्रव्याच्या आश्रयाने राग आमच्या जीवनामध्ये वजा होऊ शकतो. ही योग्य निर्णयात्मक स्थिती स्याद्वाद कशा रीतीने लावायचा ही वस्तूचं दिग्दर्शन आचार्यांनी शेवटी या ठिकाणी शेवटच्या गाथेमध्ये सांगितलेलं आहे की आत्मा आपल्या अज्ञान अवस्थेत कथनचित आपल्या अज्ञानमय भावकर्माचा करता आहे. आणि असं जर तू मानशील, तर स्याद्वादाने कुठेही विरोध येणार नाही. ही गोष्ट आम्हाला बघायची आहे. टीका उद्याला पाहू. पण सांख्यांचं हे मत आहे आणि या मताचं तुष्टी करता येत नाही. कारण 363 जे आमचे एकांतानी मत सांगितलेले आहे, त्यामध्ये हे पण मत येतं की एकांताने पूर्णतः आत्म्याला अकर्तृत्व मानणं. त्यामध्ये आणखी सदाशिव नावाचं एक मत आहे. सदाशिव याचा अर्थ आत्मा सदाशिव स्वरूप आहे. सदाशिव, शिव याचा अर्थ शिवस्वरूप.
निरंतर तो शुद्धच आहे. कधीही तो मलिन झालाच नाही. जर तो मलिनच झाला नाही तर त्याला शुद्ध बनविण्याची प्रक्रिया करणं निरर्थक आहे. जर आमच्या जवळ 100% शुद्ध सुवर्ण जर अस्तित्वात आहे तर आम्हाला ते सुवर्ण शुद्ध करण्याचा खटाटोप करण्याची गरजच नाही आहे. प्रक्रिया करण्याची गरजच नाही आहे. म्हणून प्रक्रिया कुणाला करावी लागेल? ज्याच्या जवळ सोन्याची अशुद्ध कणिका आहे त्याला त्याच्यामधलं अशुद्धत्व काढून शुद्ध करण्याची प्रक्रिया करावी लागेल. आमचा आत्मा देखील आज पर्याय दृष्टीने अशुद्ध आहे. याला शुद्धता काय आहे ते सांगून शुद्ध करण्याच्या प्रक्रियेच्या माध्यमातून म्हणजे व्यवहार नयाच्या उपदेशाची प्रक्रिया करून एक 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 ताव देत देत आम्हाला पूर्ण अशा शुद्ध जीव तत्वाची उपलब्धी करून देण्यासाठी या ग्रंथाची उपयोगिता आहे. जसं या ठिकाणी व्रत, जप, शील, तप हे सांगितलेले आहे, पण सांगितले असताना सुद्धा हे कशा रीतीने जीवाला शुद्ध करण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे हे पण सांगितलं. जीव शुद्ध होण्याची कारण सांगताना सांगितलं की एक सम्यक दर्शन आहे, दुसरा भक्ती आहे, अनिवृत्तीकरणाचा परिणाम आहे आणि कैवल्य आहे. या गोष्टी शुद्ध करण्याच्या प्रक्रियेमध्ये आचार्यांनी सांगितलेल्या आहेत. तर या सगळ्यांचं कथन आणि योग्य रीतीने कोणत्याही मान्यतेचं निराकरण आणि आमच्या स्याद्वादाचं स्थापना ही आम्हाला करावी लागणार आहे. उद्याला टीका पाहू. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालो, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ गो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो उच्छायाणम नमो लोए सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.